श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 34 रुद्राध्याय महात्म्य। श्री गुरुचरित्र अध्याय 34 वाचण्याची फलश्रुती। प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। श्री गुरु नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पती पत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून राजपुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले। ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला। पराशर ऋषींच्या चरणावर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात। गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुकुट्ट मरकट होते। त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते। त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत। मुनिवर्य, आपण त्रिलोकज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एक पुत्राचे भविष्य सांगा। माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी। राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले, थोडा विचार केला। मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असेल तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःख सागरात बुडून जाल याची कल्पना आहे। परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल। तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनाची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे। जे असेल ते सांगा। पराशर म्हणाले, मग ऐक तर। तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे। तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाली आहेत। आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल। पराशर ऋषींचे हे शब्द भद्रसेनाला वज्रघातासारखे वाटले। ते अनिष्ट व्रत ऐकून तो बेशुद्ध पडला। थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला। तो पराशर ऋषींचे चरण धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा, काही करून माझ्या मुलाचा अकाळी मृत्यू टाळा। राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली। ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस। या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा, त्याची आराधना कर। त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली। ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी स्वतः शंकरांनी ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला। या 4ही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय। हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शिवशंकरांनीच सांगितलेले आहे। त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे। या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परम श्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील। हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला। ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला। त्या शतरुद्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही। सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4ही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे। काम क्रोधादी विकारापासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात। रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात। मात्र हा रुद्राचा जप गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे, श्रद्धेशिवाय करू नये। रुद्राभिषेकाचे जल हे तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्यांना पापे शिवत नाहीत।
रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्रावर्तनांनी अभिषेक कर, 100 घटांची स्थापना कर, त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलांवर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर, त्याला तीर्थप्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्षे जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. श्री शंकरावर सतत अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना जोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर ऋषींनाही आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? त्यावर सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळ पुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याच वेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते सगळे शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळ पुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन सहित सर्वजण भगवान शिवशंकराचा जय जयकार करू लागले. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व उत्तम दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशर ऋषींना उच्चासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याच वेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलास लोकी गेलो होतो. त्यावेळी यम तिथे वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र उत्तरला, तू भद्रसेनाच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला असता चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्रास 12 वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे. हे खरे, मोठेच गंडांतर आहे. पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा 10,000 वर्षे राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशर ऋषींच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाश मार्गाने निघून गेले. पराशर ऋषींनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पतीपत्नीलाही भद्रसेन पुत्राची कथा सांगून श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले, रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. इतके कथावृत्त सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्री गुरु साक्षात रुद्र स्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34वा समाप्त.
श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.